नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आलोय आता आम्ही कन्नूरला. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:30 वाजलेत मित्रांनो. आलोय काकतीला, उत्तमच्या इथं. मागं गाडी दिसते आपली. आता लावली तिथं जिथं लोअरचं काम केलं होतं त्यांची इथं आणली आहे. आता ते सगळे वेल्डिंग वगैरे जे आपले निघालेत ते करून घ्यायचे. अजून आले नाही त्यांचे कामगार वगैरे, येतील थोड्या वेळात. आले की लगेच हे चालू करायचं काम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या उत्तम शेटनी वेणू कार घेतली हुंडाईची. ती पण खास तीच बघायची होती म्हणून थांबलो आम्ही. आणि त्यात आपल्या गाडीचं काम पण होतं. आत्ताच पेढा वगैरे खाल्ला. पेढ्यावरच भागवतं त्याला बोललो पार्टी पाहिजे. आता गाडी घरीच आहे त्याची, कारण की 2 व्हीलर कामावर लागते त्याला सारखी. आता जाऊयात, पहिले काम चालू झालं की गाडी वगैरे घेऊन येऊयात, त्याच्यानंतर बाकीचे मग कामं. हाय उत्तम वगैरे पण आहे. उत्तम मागच्या साईडला काम करतं. कुंदन शेट हे काढत आहे. गाडीतलं सामान काढायला लागेल सगळं. बॅटरीच्या वायरी वगैरे काढायला लागतील, कारण की वेल्डिंग वगैरे करायचं, त्याच्यामुळं बॅटरीचं कनेक्शन काढायलाच लागतं. मुंग्या अंगावर चढल्यात मगाशी, तर थोडा वेळ लागेल. बहुतेक दुपारच होईल आम्हाला. 1-2 तरी वाजतील. बघूयात आता, नक्की नाही, कारण की हे लोक यायच्यात अजून आले नाही. 10-15 मिनटात येतील. तर करूया मित्रांनो आता कामाची सुरुवात. आणि किती काम होतं ते बघूयात. मित्रांनो, उत्तमने बघा ही गाडी घेतलेली आहे, वेणू, हुंडाईची वेणू. पेट्रोल व्हर्जन घेतलेलं आहे. त्याला कोणीतरी सांगितलं CNG आणि CNGची गाडी घेतली की त्याला दररोज रनिंग पाहिजे, नाही तो प्रॉब्लेम होतो म्हणून त्यांनी पेट्रोल व्हर्जन घेतलं. मस्त गाडी आहे. छोट्या फॅमिलीसाठी एकदम बेस्ट गाडी आहे. एक्स्टरपेक्षा जराशी मोठी आहे, जरा लुकला. लुक एकदम भारी आहे. पण आता 2 तारखेला डिलिव्हरी घेतली त्यांनी. सेकंड टॉप व्हर्जन आहे. याच्यापेक्षा टॉप व्हर्जनमध्ये सनरूफ वगैरे येतो, पण त्यांनी सेकंड टॉप घेतली. आतून वगैरे पण मस्त आहे एकदम. बीच कलर असा दिलेला आहे तिला. डॅशबोर्ड येते. साईडचे पॅनल वगैरे असे व्हाईट आहे. इथं पण व्हाईट कलर आहे. टेप वगैरे सिस्टीम खूप भारी दिली. म्हणजे ॲडिशनल हुपर वगैरे टाकायची गरजच नाही. सगळं एकदम मस्त आहे वाटली गाडी. डबल AC, वायरलेस चार्जर वगैरे सगळं आहे. ACचे ब्लोअर वगैरे. आर्मरेस्ट दिलाय मध्ये त्यांनी. एस्टरला आपल्याला टाकायला लागला. बाकी सगळं सेम आहे. आता पार्टी आहे. उत्तम शेट पार्टी देणार. आपल्या गाडीचे वेल्डिंगचं काम चालू होतं. झालंय वेल्डिंगचं काम वगैरे सगळं. आता बघू काय ठरतंय. दुपारचा 1:30 वाजलाय मित्रांनो. काम आपलं सगळं झालं. वेल्डिंग वगैरे करून सगळं परफेक्ट झालं. आता किरकोळ आवाज होते, ते सगळे निघून जातील. सगळं एकदम परफेक्ट अँगल वगैरे लावून, छोटे अँगल वगैरे लावून सगळं वेल्डिंग मारले समोर. आता अजिबात आवाज वगैरे यायचा नाही. बाकीचे सगळे कामं झालेत. टाइम होता तर गाडी पण सगळी चकाचक पुसून घेतलेली आहे, कारण की कुंदन शेट वगैरे कुंदन शेटनी सगळे आतून साफ केले आणि मी बाहेरून केले. आता निघूयात. आता
आता बघूयात. जेवण तर नाश्ता तर उशिरा झाला, त्याच्यामुळं जेवणाचं काय अजून प्लॅनिंग नाही, पण बघूयात आता. नाही तर आपला समोसाचा पॉईंट यायला पुढच्या अगोदर उत्तम आहे. आणि आपला डॅशबोर्ड बघितला नव्हता तुम्ही, कलर वगैरे केलाय बघा. एक मित्र एक एका मार्केटचे इथं त्यांनी पेंट केलाय, वेगळा कलर काहीतरी छान वाटतो, पण मस्त दिसतंय एकदम. निघूयात मित्रांनो आता लगेच. मित्रांनो संध्याकाळचे 5:30 वाजले. यल्लापूरच्या अलीकडे आलोय आता आम्ही. आपला समोसा स्पॉट शेट बसले समोर, पण तिथं नेमका सूर्य आहे, त्याच्यामुळं ते दिसनाच. बरोबर त्यांच्या मागं सूर्य येतोय, त्याच्यामुळं ते दिसतच नाही. समोसा घाटे सकाळी नाश्ता केलता 12 वाजता, त्याच्यानंतर काय आधीमध्ये थांबलो नाही. काम पूर्ण झाल्यानंतर निघालो तर डायरेक्ट आता इथं. आता रात्री कुठपर्यंत जाऊ ते नक्की नाही, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं आणि मग झोपायचं. कारण की उद्या रविवार आहे, उद्या जाऊन पण तसं काय हे नाही. उद्या संध्याकाळपर्यंत पोचायला पाहिजे, एक साधारण 5-6 वाजेपर्यंत ह्या अंदाजाने जायचं, म्हणजे नंबर पण लागतो आपला. तर या मित्रांनो नाश्ता करण्यासाठी समोसा खायला. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. मयूर हॉटेल इथं थांबलेलो आहे. मागच्या साईडला हॉटेल दिसत तुम्हाला. रात्री 11 वाजता आलो इथं, फार गर्दी होती. जेवण वगैरे केलं, नंतर झोपलो. उशीर झालता पोचायला. आता निघत आहे. मी उठलोय, फ्रेश वगैरे होऊन आलो. शेट अजून झोपलेलेच आहेत, उठतील ते पण आता पुढं थोडं गेलं की. आणि आपलं MRPLच्या पंपावर जाऊन आंघोळ वगैरे करायचा प्लॅनिंग आहे. कारण की इथं पण आहे आंघोळीची सोय वगैरे, पण एवढ्या सकाळी नको. आणि सगळ्यात मेन म्हणजे गरमी नाही बिलकुल आता कोकणात, म्हणजे इथं या साईडला बिलकुल गरमी नाही, काहीच जाणवत नाही उन्हाळ्याचं. त्यामुळं एकदम मस्त वातावरण. त्यामुळं दुपारी मँगलोरला गेल्यानंतर आंघोळ करू. संध्याकाळपर्यंत आपण पोचू 100% तिथं, पण किती वाजतील ते नक्की सांगता नाहीत. कारण की निवांत चाललेले आता. कुंदापूर वगैरे समुद्रावर कुठंतरी नाश्ता करू, ब्रेड आमलेट वगैरे, आणि बघू नंतर जेवण वगैरे कुठं करायचं काय. तर निघूयात मित्रांनो, पुढचा प्रवास चालू करूया. मित्रांनो सकाळचे 10 वाजलेत. आलोय आता समुद्रावर कुंदापूरच्या इथं. नाश्ता करण्यासाठी थांबलोय. ब्रेड आमलेट खाते. वातावरण एकदम मस्त आहे, गरमी तर अजून बिलकुल नाही. शेट पण बसलेत, शेट लपून बसलेत त्या साईड. बघा दिसतात मागं, बघा हात वरती करत. सकाळी तिथून निघालो, मध्ये आधी कुठं थांबलो नाही, डायरेक्ट इथं नाश्त्याला चालू आहे. भूक लागली होती. शेट तर काल काय व्यवस्थित जेवलो नव्हतं, त्यांना काय समोसे खाल्ले होते आम्ही 4 वाजता तिथं, 4-5 वाजता, त्याच्यामुळे त्यांना काय भूक नव्हती. तर रात्री काय त्यांचं व्यवस्थित जेवण नव्हतं झालं. तर आता नाश्ता करू. आता इथून निघालो डायरेक्ट मँगलोरला आपल्या MRPLच्या पंपावर. वातावरण खूप मस्त झालं. आपली गाडी समोर दिसते. गर्दी आहे जरा आज, भरपूर गाड्या आहेत. पहिले खाऊन घेतो, नंतर फ्रंट कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो मित्रांनो. 11:15 वाजलेत मित्रांनो. समोर समुद्र दिसतोय. गरमी अजिबात म्हणजे अजिबातच नाही, त्यामुळं वातावरण मस्त झालंय. छोट्या बोटी आहेत बघा समोर.
शबरीमालेची यात्रा चालू आहे बहुतेक, त्याच्यामुळं रस्त्याला फार गर्दी आहे. निघूयात मित्रांनो, कारण की आंघोळ वगैरे करायची आहे जाऊन पुढं. पलीकडच्या साईडला शक्यतो लोकल पब्लिक वगैरे थांबतात. त्या साईडला सगळे ट्रकवाले जास्त गाड्या असतात. आणि पुढं गार्डन आहे, तिथं झाडं दिसतात समोर त्या साईडला, तिथं गार्डन वगैरे, तिथं पण गर्दी असते. तर जाऊया मित्रांनो, पहिले आंघोळ करून घेऊयात आता पंपावर जाऊन. मित्रांनो, दुपारचे 1:45 वाजलेत. आलोय MRPच्या पंपावर, डिझेल वगैरे फुल केलं, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालोय चांगलं मस्तपैकी. शेटनी पण आंघोळ वगैरे करून घेतली. पाणी बरं ते आपलं पिण्यासाठी पाणी आहे इथं, चांगलं पाणी असतं. बाटल्या वगैरे असतं तर तिथं कूलर आहे, तिथून भरू शकतो पाण्याचं, गार पाणी भेटतं. पण जार वगैरे असेल तर इथं नळ आहे बघा. इथं भरायला लागतं. गरमी व्हायला लागली जरा जरा आता चालू, नॉर्मल आहे पण एवढं पण नाही आहे, पण हाय बऱ्यापैकी. आता जेवण वगैरे करू केरलामध्ये, आतमध्ये गेल्यानंतर. नाही तर बॉर्डरला आमचा वडापाववाला पॅटीसवाला आहे, तिथं खाता येईल. पण शक्यतो रविवारचा बंद असतो तो. बघू आता, त्याचा नंबर आहे, पुढे गेलं की त्याला फोन करता येईल. नाहीतर मग केरलामध्ये गेल्यावर काहीतरी खाता येईल. तर जाऊया निघत मित्रांनो. अंदाजे 1:45 वाजले म्हटल्यानंतर एक 7-8 वाजेपर्यंत 100% पोचू आम्ही कन्नूरला. तर जाऊयात निघत मित्रांनो पाणी भरून. मँगलोर सिटीमध्ये मित्रांनो आता आम्ही मँगलोरचा हायवे, रविवार असल्यामुळं बघा कसा सुखसुखाट आहे सगळा. अजिबात ट्रॅफिक म्हणजे काहीच नाही आहे. एकदम म्हणजे एकदम सुखसुखाट. बॉर्डर पास करून काहीतरी खाण्यासाठी थांबूया आता मित्रांनो. रात्रीचे 8 वाजलेत. आलोय आता आम्ही कन्नूरला, गोडाऊनच्या इथं. एंट्री वगैरे केली आहे, पण 3रा नंबर आहे आपला. दुपारी होईल माझ्या अंदाजाने 1-2 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे. जर अजून गाड्या जर आल्या तर चांगलं आहे. जेवढ्या गाड्या जास्त येतील तेवढ्या लवकर फास्ट लेबर लोक खाली करतात. नाही तर 2-3 गाड्या असल्या की फार कधी 4 पण वाजतात, काय सांगता नाहीत आता किती गाड्या येतात आणि किती नाही. आताच पोचलो मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.